प्लीज थोड़ा थोड़ा जाओ जी मुझसे थोड़ा सा लेफ्ट देख लीजिए। टी टी प्रकरणामध्ये 27 जून 2026 रोजी आपल्याकडे 281/26 हा CR नंबरचा गुन्हा दाखल झाला होता। त्या दिवसापासून आज पाहतो आपल्याकडे 12 आरोपी अटक होते आणि काही आरोपींचा आपला शोध सुरू होता आणि या संपूर्ण पेपर लीक प्रकरणामधील जो महत्त्वाचा आरोपी आणि प्रमुख आरोपी जो आहे बिजेंद्र कुमार गुप्ता याला काल बिहारच्या समस्तीपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला तिथनं हवाई अड्डा पोलीस स्टेशन पटना इथं त्याच्या अरेस्टची नोंद करून साधारण सकाळी 1 वाजता तिथं अटकची नोंद करून त्याला इथं आज आपल्या भिवंडीला आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार जो आहे इंद्रजीत विजय कुमार सिंग या आरोपीला सुद्धा आपण याच्यात अटक करतोय आणि या दोघांनाही आता थोड्याच वेळात आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं आता ही जी दोन मुख्य लोक आम्हाला सापडली आहेत याच्यामधनं आपल्याला समजेल की नेमकं पैशाचं देवाणघेवाण कशा पद्धतीने करत होते आणि प्रत्येक व्यक्तीला किती पैसे याच्यामध्ये यांनी कमिट केले होते किंवा दिलेले होते हे तपासामध्ये आता अधिक इथं पुढे येणार आहे। हे आम्ही तपासात आता इथं हा तपासाचा भाग आहे, याच्यामध्ये अधिक तपास केल्यानंतर पुढे येईल। परंतु याच्या आधीचे जे काही आरोपी होते ते पुण्यामध्ये काही येऊन गेलेले आहेत आणि पेपर इथं विकण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे। तो आम्ही तपास करतोय अजून। असं वाटतं की अजून याच्यामध्ये काही आरोपी आहेत जे निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही ते त्यांना सुद्धा अटक करण्याचा आता आमचा प्रयत्न असणार आहे। छापखान्यामध्ये काम करणारी जी लोकं आहेत ती सगळे प्रायव्हेट एम्प्लॉईज आहेत आणि हे जे माहीमपत्रण छापखाना आहे इथं काम करणाऱ्या लोकांशी यांचा बऱ्याच जुना संबंध आलेला आहे। कुठलाही पेपर आल्यानंतर हे एकमेकांमध्ये चर्चा करतात की कुठला पेपर आलेला आहे आणि त्याला कशा पद्धतीने विकता येईल। मग हा यांचा एक ग्रुप आहे, एक क्राईम सिंडिकेट आहे, हे या पद्धतीने वर्क करून हा पेपर विकला जातो। याच्यामध्ये अधिक तपास करतोय, एक काही दिवसात नवीन आरोपी याच्यात निष्पन्न होतील। आर्थिक व्यवहाराची अधिक आम्ही इथं आता तपासणी करणार आहोत, विशेषतः 2 आरोपींची आणि इन्व्हेस्टिगेशन जसं जसं पुढे जाईल आपल्याला आम्ही कळवत राहू। ते अजून तर नाही, पण जेव्हा आता तपास पुढे जाईल ही जी 2 प्रमुख आरोपी आहेत, विशेषतः त्याच्यातला जो बिजेंदर आहे हा कुठे कुठे थांबला होता, कुणाच्या घरी राहिला होता, तेव्हा याच्यामध्ये इतर काही डॉक्युमेंट्ससुद्धा आपल्याला मिळतील।